अरोलीत नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत विक्रेत्याला जेरबंद केलाय। हेमंत बबन बावनकुळे याला नायलॉन मांजाची विक्री करताना पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून 21 मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत। नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यानं त्याच्या विक्री आणि वापरावर बंदी आहे। मात्र अरोली परिसरात या बंदीला केराची टोपली दाखवत नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाई केली आणि हेमंत बबन बावनकुळे याला रंगेहात ताब्यात घेतले। जप्त केलेला मांजा कुठून आणण्यात आला याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। ठाणेदार सागर गुमासे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश भुरे आणि पोलीस पथकानं ही कारवाई केली। अरोली परिसरातील नायलॉन मांजा विरोधातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे। या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांचे धाबे दणाणले असून बंदी असलेल्या मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलाय। न्यूज एक्सप्रेस करिता अरोली प्रतिनिधी पूनम बोरकर यांची रिपोर्ट।